माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 49, युद्धकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. आपल्या मुख्य सेनाधिपतीच्या मृत्यूबद्दल जेव्हा रावणाला समजले तेव्हा दुःखाने त्याचे हृदय विदीर्ण झाले. आपल्या मंत्र्यांना उद्देशून रावण म्हणाले, या प्रबळ शत्रूला अधिक काळ दुर्लक्षित करू शकत नाही. आता मी स्वतःच युद्धभूमीवर प्रवेश करतो. रावण आपल्या भव्य रथावर आरूढ झाला. राक्षसांचे सैन्य घेऊन लढण्यासाठी तो नगराच्या बाहेर आला. प्रचंड राक्षस सेना येता हे पाहून त्या सेनेचा नेता कोण याची पृच्छा रामाने विभीषणाकडे केली. नंतर रावण दृष्टीपथात येताच राम उद्गारले. त्याच्या असामान्य तेज सामर्थ्यामुळे राक्षस राजाकडे पाहणे मला कठीण जात आहे. तथापि खचितच हे माझे सुदैव आहे की रावण माझ्या दृष्टिक्षेपात आला आहे. कारण इतक्या दीर्घकाळ आवरून ठेवलेल्या क्रोधाला आता मला वाट करून देता येईल. नगर सोडण्यापूर्वी लंकेच्या रक्षणासाठी प्रचंड सैन्य मागे ठेवण्याची आज्ञा रावणाने दिली होती. आपल्या गैरहजेरीचा वानर गैरफायदा घेतील या भीतीने त्याने सैन्याला जागरूक राहायला सांगितले होते. नगराबाहेर येतानाच रावणाने वानराचा समुद्र मधोमध दुभंगला. इकडे अपेक्षेने राम लक्ष्मणाने आपापले धनुष्य हातात घेतले. सुग्रीवाने एक पर्वत शिखर उचलले. अचानक पुढे झेपावला. रावणाच्या दिशेने तो खडकांचा ढीग भिरकावला. तेव्हा लढाईला सुरुवात झाली. तथापि राक्षस राजाने विनासाहाय्यास आपल्या बाणाने त्या खडकाचे तुकडे तुकडे केले. दुसरा एक तीर सोडून सुग्रीवाचा खोलवर वेध घेतला. वेदनाने विहळत सुग्रीव जेव्हा जमिनीवर पडला तेव्हा राक्षस आनंदाने उड्या मारू लागले. तेव्हा 6 वानर प्रमुख पर्वत शिखरे उचलून रावणावर धावून गेले. तथापि राक्षस राजाने पुन्हा आपल्या बाणांनी त्या खडकाचे तुकडे तुकडे केले. नंतर त्या वानर प्रमुखांना जखमी करून जमिनीवर पाडल्यानंतर आपल्या बाणांच्या वर्षाने असंख्य शत्रू सैनिकांची रावणाने कत्तल सुरू केली. प्रचंड दडपणाखाली आलेले वानरगण प्रभू रामचंद्राच्या आश्रयाला गेले. राम रावणाच्या दिशेने निघाले तेव्हा राक्षस राजाशी आपल्याला प्रथम लढू द्यावे अशी विनवणी लक्ष्मणाने त्यांना केली. जेव्हा रामाने याला मान्यता दिली तेव्हा राक्षसाच्या राजाने बाण खडक भिरकावून अडवत हनुमान त्याचे रक्षण करू लागला. स्वतःवर नियंत्रण ठेवता न आल्याने हनुमानाने अचानक रावणाच्या दिशेने झेप घेतली. आपला उजवा हात आपल्या मस्तकाहून वर उंचावून हनुमानाने आव्हान दिले. ब्रह्मदेवाकडून तुला मिळालेल्या वरदानामुळे तू वानराच्या हातून येणाऱ्या मृत्यूपासून मुक्त नाहीस. माझ्या मुष्टीचा एकच प्रहर तुला यमसदनाला पाठवेल. रावणाने त्याला आव्हान देत प्रत्युत्तर दिले, मला तू एकदा मोकळेपणे मारच, मग मीही तुला मृत्यूला भेटवतो. हनुमानाने सनसनीत प्रत्युत्तर दिले, तू असे मृगासारखे का बरे बोलत आहे? तुझ्या पुत्राला अक्षाला मी किती सहजपणे ठार केले हे तुला आठवत नाही का? यावर रावण पुढे झेपावला. हनुमानाच्या छातीवर त्याने तडाखा हाणला. त्यामुळे हनुमान तोल जाऊन झोकांड्या खात मागे गेला. सावरल्यावर आपल्या तळहाताने रावणाला हिंसकपणे मारत हनुमाने प्रतिहल्ला केला. रावणे धड पडला. लढाई पाहणाऱ्या देवी देवता ऋषींनी हनुमानाची प्रशंसा केली. खरोखर रावणाने स्वतःला जेव्हा सावरले तेव्हा एक समतुल्य योद्धा असल्याबद्दल त्याने हनुमानाचे कौतुक केले. हनुमान उत्तरला, मला जाणीव आहे की प्रत्यक्षात माझे सामर्थ्य क्षुद्र आहे, कारण तू अजून जिवंत असून चांगल्या अवस्थेत आहेस. जर मित्रा योग्य प्रतिस्पर्धी वाटत असेल तर कृपया माझ्यावर पुन्हा प्रहार कर. क्रुद्ध झालेल्या रावणाने मुठी घट्ट वळून हनुमानाच्या छातीत ठोसे लगावले. त्यामुळे तो वानर वीर होळ येऊन भेल कांडत मागे गेला. हनुमानाला बाजूला ठेवून हनुमानाने आपले लक्ष नीलाकडे वळवले. त्याच्यावर त्याने बाणांचा प्रवाह सोडला. नील जरी प्रचंड दबावाखाली आला तरी त्याने एक पर्वत शिखर उचलले, रावणाकडे भिरकावले. त्या पर्वत शिखराचे आपल्या बाणांनी तुकडे करण्यासाठी रावण पुढे सरसावला. तेवढ्यात हनुमान सावरला, पण रावणाशी लढण्यापासून त्याने स्वतःला परावृत्त केले, कारण दुसऱ्याशी लढाईत गुंतल्यावर हल्ला करणे त्याला आवडले नाही. नीलाने एकामागून एक प्रचंड वृक्ष उचलायला सुरुवात केली. तसतसे रावण आपल्या बाणांनी त्याचे तुकडे तुकडे करू लागला. आपल्या शत्रूवर दडपण आणू लागला. शेवटी रावणाचे बाण चुकविण्यासाठी नील अगदी छोट्या आकारात संकुचित झाला. त्याने रावणाच्या ध्वजस्तंभावर उडी मारली. ही युक्ती पाहून रावण क्रोधाने अधिकच भडकला.
नील रावणाच्या धनुष्यावरून ध्वजस्तंभावरून धनुष्यावर उड्या मारू लागला. हे पाहून राम आणि लक्ष्मण आश्चर्यचकित झाले. या धाडसी कृत्याचे रावणाने कौतुक केले. तथापि त्याने एका शक्तिशाली अस्त्राला आव्हान केले. ते अस्त्र नीलाच्या छातीवर आदळल्यामुळे नील ओनवा झाला. नील आपल्या मार्गातून दूर झाला असल्याचे रावण लक्ष्मणाकडे वळला. एकमेकांना कठोर दूषणे देऊन झाल्यावर रावणाने 7 बाण सोडले, पण लक्ष्मणाने सहजपणे त्याचे तुकडे केले. अधिक उत्तेजित होऊन रावणाने बाणांचा वर्षाव केला, पण आपल्या बाणांनी लक्ष्मणाने त्याला निस्तेज केले. त्याने मग आक्रमण पवित्रा घेऊन आश्चर्यचकित झालेल्या रावणावर बाण सोडले, पण राक्षस राजाने त्या बाणाचे तुकडे तुकडे केले. शेवटी रावणाने सोडलेल्या ब्रह्मास्त्राने लक्ष्मणाच्या कपाळाचा वेध घेतला. लक्ष्मण मूर्छा येऊन युद्धभूमीवर कोसळले. प्रयासाने लक्ष्मणाने स्वतःला सावरले. आपले धनुष्य हाती घेऊन त्याने नव्या जोमाने हल्ले सुरू केले. लक्ष्मणाने रावणाच्या धनुष्याचे तुकडे तुकडे केले. मग 3 सामर्थ्यशाली बाणांनी रावण राक्षस राजाच्या शरीराची चाळण केली. रावणाला भोवळ येऊन तो जमिनीवर पडला. त्याचे शरीर रक्ताने नाहून निघाले. मोठ्या प्रयासाने तो शुद्धीवर उभा राहिला. शत्रूचा अंत करण्याच्या हेतूने रावणाने त्याला ब्रह्मदेवाकडून मिळालेला भाला अतिशय हिंसकपणे लक्ष्मणाच्या दिशेने फेकला. आपल्या शस्त्रांनी त्याला निष्प्रभ करण्यासाठी लक्ष्मणाने अतोनात प्रयत्न केले, पण तरीही तो शक्तिशाली भाला त्याच्या छातीत घुसला. त्याचा प्रहार इतका जबरदस्त होता की लक्ष्मण जमिनीवर पडले. ते शुद्धीवर आणण्याची धडपड करीत असतानाच त्यांना अटक करण्याच्या हेतूने रावण त्यांच्याजवळ आला. राक्षस राजाने त्यांच्यावर झडप घातली तसे लक्ष्मणाला आठवले की ते भगवान विष्णूचा प्रत्यक्ष अंश आहेत, म्हणून त्यांनी आपली अमर्याद शक्ती मर्यादित करायला सुरुवात केली. खरोखर ज्या रावणाकडे 3 लोकही पूर्णतः उचलण्या एवढे सामर्थ्य होते, त्या रावणाला आपली सर्व शक्ती पणाला लावूनही लक्ष्मणाला उचलणे शक्य झाले नाही. रावण आपल्या रथावर चढला तेव्हा हनुमानाने अचानक पुढे झेप घेतली. आपल्या मुठीने रावणाच्या छातीवर हिंस्र प्रहार केला. रावणाच्या 10 मुखातून 20 कानातून 20 डोळ्यांमधून रक्त वाहू लागले. तो रथात बेशुद्ध होऊन पडला. सर्व वानर आनंदाने ओरडू लागले. नंतर हनुमान जखमी होऊन पडलेल्या लक्ष्मणाजवळ गेला. हनुमानाबद्दलच्या जिव्हाळ्यामुळे त्याला आपले शरीर उचलून नेता यावे म्हणून लक्ष्मणाने आपले शरीर पुन्हा हलके केले. त्या गूढ भाल्याचे काम पूर्ण झाले असल्याने तो लक्ष्मणाच्या छातीतून आपोआप निघाला रावणाकडे गेला. दरम्यान रावण शुद्धीवर आला. त्याने पुन्हा धनुष्य हाती घेतले. लक्ष्मण सुद्धा उभे राहिले. भगवान विष्णूच्या अतर्क्य शक्तीमुळे त्याच्या जखमा पूर्ण भरून आल्या. रावणाने आतापर्यंत अनेक वानरांना ठार मारले होते, म्हणून आता आपण स्वतः रावणास युद्ध करण्याची वेळ आली आहे असे रामाने ठरवले. हनुमानाच्या विनंतीवरून राम त्याच्या खांद्यावर स्वार झाले आणि राक्षस राजाला लढण्याचे आव्हान देत त्याच्याकडे धावले. रामाबद्दल अत्यंतिक शत्रुत्वाची भावना बाळगत असल्याने रावणाने हनुमानावर बाणांचा वर्षाव करायला सुरुवात केली. तथापि हनुमानावर याचा काही परिणाम न झाल्याने राम रावणाच्या रथापर्यंत पोहोचू शकले. त्याने रथाचे तुकडे तुकडे केले. नंतर एका तेजस्वी बाणाने रामाने रावणाच्या छातीचा वेध घेतला. त्यामुळे भोवळ येऊन रावण भेल काढला व त्याच्या हातून धनुष्य गळून पडले. शेवटी रावणाचा ध्वज तोडून टाकीत रामाने जाहीर केले, असंख्य वानरांना युद्धभूमीवर मारून तू शूरपणाचे कृत्य केलेले आहे. त्यामुळे तू लढून अगदी दमला असशील, म्हणून मी आता तुला मारत नाही. तू विश्रांती घेण्यासाठी लंकेला जाऊ शकतोस. तू पुन्हा नव्या जोमाने येशील तेव्हा मी तुझ्याशी पुन्हा लढेल. लज्जित व अपमानित झालेला रावण खाली मान घालून लंकेस परतला. राम लक्ष्मण वानराच्या शरीरातील बाण काढण्याच्या कामी लागले. रावणाची मानखंडना पाहून आकाशस्थ देवी देवता ऋषी आनंदित झाले. आपली मोहीम लवकरच पूर्णत्वाला जाईल याची खात्री त्यांना पटली. आपल्या सिंहासनावर निराज होऊन बसलेला राजा रावण आपल्या मंत्र्यांना म्हणू लागला, फार पूर्वी जेव्हा ब्रह्मदेवाने मला वरदान दिले होते तेव्हा मनुष्य प्राण्यापासून सावध राहण्याचा सल्ला त्यांनी मला दिला होता. त्यानंतर इक्ष्वाकू कुळातील अनरण्य नावाच्या राजाने मला एकदा शाप दिला होता. तो म्हणाला होता, भविष्यात माझ्या कुळात एक योद्धा जन्माला येईल जो तुझा आणि तुझ्या नातेवाईकांचा वध करेल. नंतर जेव्हा मी वेदवतीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने मला शाप दिला होता. खरोखर मला असे वाटते की माझे मरण घडवून आणण्यासाठी तोच राजा जनकाची पुत्री म्हणून आलेली आहे. शिवाय एकदा जेव्हा मी कैलास पर्वत उचलला तेव्हा उमा भयभीत झाली.
तिने मला शाप दिला, हे दुष्ट राक्षसा, एक दिवस एक स्त्रीच तुझ्या मृत्यूचे कारण होईल. नंतर एके दिवशी मी वानर सदृश चेहरा असणाऱ्या नंदिकेश्वराला हसलो होतो. तेव्हा त्याने रागाने मला शाप दिला. काय शाप दिला ते आपण पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी हा भाग संपवूया. श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.